कंबर पाठी मागे सरळ, हातांची मुद्रा, डोळे बंद, मन शांत, दीर्घ श्वास करून कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। ओम श्री परमात्मने नमः। अथ चतुर्थोऽध्यायः। श्री भगवानुवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् विवस्वान्मनवे प्राह मनोविक्ष्वाकवे ब्रवीत् एवं परम्परा प्राप्तम् इमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्टः परन्तप स एवायं मया तेद्य योग प्रोक्त पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं चेतदुत्तमम्। अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः कथमेतद्विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति। श्रीभगवानुवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय सम्भवाम्यात्ममायया यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् धर्म संस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे जन्म कर्म च मे दिव्यम् एवं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञानतपसा भूतमद्भावमागताः ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः काङ्क्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्म च चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम् न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वै पूर्वतरं कृतं किं कर्मेति कव्योऽप्यत्र मोहितः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यच्चात्मा मोक्षते शुभात् कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं गहनकर्मणो गतिः कर्मण्यकर्म यः पश्येद कर्मणि च कर्म यः स बुद्धिमान् मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत् यस्य सर्वे समारम्भाः कामसङ्कल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पण्डितं बुधाः त्यक्त्वा कर्मफलासङ्गं नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किञ्चित् करोति सः निराशीर्यतचित्तात्मा त्यक्तसर्वपरिग्रह शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् यदृच्छालाभसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः
समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते गतसङ्गस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते ब्रह्मार्पणं ब्रह्महविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधिना दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते ब्रह्माग्नवपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति श्रोत्रादीनीन्द्रियाण्यन्ये संयमाग्नेषु जुह्वति शब्दादीन् विषयानन्ये इन्द्रियाग्नेषु जुह्वति सर्वाणीन्द्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयम योगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते द्रव्ययज्ञास्तपो यज्ञा ज्ञानयोगयज्ञास्तथा परे स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयः संचितव्रताः अपाने जुह्वति प्राणं प्राणे पानं तथा परे प्राणापानगतिरुद्ध्वा प्राणायामपरायणा अपरे नियताहारा प्राणान् प्राणेषु जुह्वति सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः। पुढचा श्लोक 31. यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम् नायं लोकोऽस्ति अयज्ञस्य कुतोऽन्यः कुरु सत्तम। मध्ये एक आला होता यज्ञशिष्ट आशिना संतो मुच्यन्ते सर्व किल विषयी, तसाच प्रकारचा अर्थ आहे की यज्ञशिष्ट अमृतभुजो, जो यज्ञशिष्ट आहे तो अमृत स्वरूप आहे आणि तो अमृत स्वरूपाला जो ग्रहण करतोय, आता यज्ञशिष्ट म्हणजे यज्ञापासून शेष राहिलेला उरलेला, की देवाला दिल्यानंतर जो अन्न उरतोय, हवन केल्यानंतर जो अन्न उरतोय त्याचा आपण जर ग्रहण केला, त्याला इथं अमृत समजलेलं आहे, इथं अमृत मांडलेलं आहे. तर त्या अमृताला जर आपण ग्रहण केला तर यान्ती, यान्ती म्हणजे याचा धातू अर्थ आहे जाणे, पण इथं अर्थ आहे प्राप्त होणे. यान्ती ब्रह्म सनातनम, तो ब्रह्मला प्राप्त होतो, सनातन ब्रह्मला प्राप्त होतो. ब्रह्म कसा आहे? सनातन आहे. जसं आत्म्याबद्दल दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं होतं की नित्य आहे, सनातन आहे असं. तर ब्रह्म आहे तो पण सनातन आहे आणि ब्रह्म आत्माच आहे, हे आत्माचाच एक नाव आहे ब्रह्म, तो सनातन आहे. नायम लोकोस्ति अयज्ञस्य, जो यज्ञ करतो, जो त्याचा उच्छिष्ट खातो, उरलेला खातो, तो तर ब्रह्म सनातनला प्राप्त होतो. पण जो यज्ञ करत नाही त्याचा विपरीत, नायम न अयम लोको, हा लोक जे आहे, हा संसार जे आहे त्या अयज्ञ करणाऱ्या माणसासाठी नाहीये. मग यज्ञ कशा कशा प्रकारचे दिलेले? द्रव्य यज्ञ आहे, तपोयज्ञ आहे, स्वाध्याय यज्ञ आहे, योग यज्ञ आहे, ज्ञान यज्ञ आहे, असे 5-6 प्रकारचे यज्ञ दिलेले आहेत. ठीक आहे. तर ह्यापैकी कोणताही यज्ञ तो करत नाही, तर तो व्यक्ती, तो मनुष्य ह्या लोकांमध्ये राहण्याचा भागी नाहीये. थोडक्यात त्याला मनुष्य जीवन नाही भेटणार, त्याला दुसरं कोणती योनी भेटू शकते किंवा दुसरा कोणता ग्रह भेटू शकतो असं. कुतो अन्य कुरुसत्तम, कुरुसत्तम अर्जुनाला विशेषण दिलंय, अर्जुनाला संबोधित केलं कुरुसत्तम. तर कुरु वंशचे होते कौरव पण आणि पांडव पण, पण पांडवांना त्यांच्या पिताचं नाव पडलं आणि धृतराष्ट्राच्या पुत्रांना धृतराष्ट्राचं नाव नाही पडलं, कुरुवंशीच ते त्यांना म्हणायला लागले. तर काहीतरी वेगळं म्हणायचं होतं ना, तर त्यामुळं कुरुवंशी कौरव जे धृतराष्ट्राचे पुत्र आहेत आणि पांडुवंशी पांडव जे 5 पांडव आहेत. तर कुतो अन्य, कुठून न यज्ञ करणाऱ्या लोकांना कुठून अन्य लोक प्राप्त होणार? मग लोक पण भरपूर येतं. ठीक आहे, एक देवलोक आहे, ब्रह्मलोक आहे, स्वर्गलोक आहे, नरक आहे, असे लोक पण भरपूर आहेत.
तर जे दिव्य लोक आहेत, ब्रह्मलोक आहे, स्वर्गलोक आहे, दिव्य लोक आहे, ह्या दिव्य लोकांमध्ये त्यांची कुठून गती होणार जर ते इथंच यज्ञ नाही करीत आहेत, असं सांगितलंय. ठीक. तर यज्ञशिष्ट अमृत, यज्ञशिष्ट मध्ये आणि अमृत मध्ये संधी झाली. यज्ञशिष्ट अमृत आणि भुज सोबत जोडलाय. तर हा पूर्ण यज्ञशिष्ट अमृत भुजो हा पूर्ण एक समस्त पद आहे की यज्ञापासून शेष राहिलेलं अन्न, त्या अन्न अमृत सारखाच आहे, अमृत स्वरूप आहे आणि त्याला खाणारे लोक ते यज्ञशिष्ट अमृत भुजो, हे लोकांचं विशेषण आहे, व्यक्तीचं विशेषण आहे, मनुष्याचं विशेषण आहे. तर भुजह मध्ये विसर्ग होता, य पुढे असताना विसर्गला ओकार झाला. ठीक आहे, ही संधी आहे. पहिली संधी आहे यज्ञशिष्ट अमृत मध्ये, शिष्ट आणि अमृत मध्ये संधी झाली आकार. भुजाचा विसर्ग होता, विसर्गला ओकार झाला य पुढे असताना, यांतीचा य पुढे असताना. ठीक आहे. ब्रह्म सनातनम नायम, न आणि अयम मध्ये संधी झाली नायम. ठीक आहे. लोको लोकह विसर्ग होता, विसर्गला ओ झाला अ पुढे असताना आणि अ अवग्रह चिन्हाच्या पाठीमागे सायलेंट. लोको अस्ति, तर अस्ति अयज्ञस्य, इकार आणि अकार मध्ये य ची संधी झाली. अस्त्य यज्ञस्य, दोन य आहे, स्त्य यज्ञस्य असं. कुतो अन्यः, कुतः अन्यः विसर्गला ओकार झाला अ पुढे असताना अ अवग्रह चिन्हाच्या पाठीमागे सायलेंट. कुरुसत्तम, कुरुवांमध्ये पण श्रेष्ठ, कुरु पुत्रांमध्ये, कुरु वंशामध्ये पण श्रेष्ठ जो आहे अर्जुन. ठीक आहे. अर्जुनाला संबोधन करून की हे कुरु श्रेष्ठ, तू कौरवांमध्ये श्रेष्ठ आहे. ठीक आहे, असं. तर पहिला पाद आहे यज्ञशिष्टामृत भुजो, दुसरा आहे यांती ब्रह्म सनातनम, तिसरा आहे नायम लोकोस्त्य यज्ञस्य. ठीक आहे. इथं आपण अ चा उच्चारण नाही केला आणि आपण इकारचा उच्चारण पण नाही केला. इकारच्या ऐवजी, अकारच्या ऐवजी डायरेक्ट य म्हणलंय. लोकोस्त्य यज्ञस्य, नायम लोकोस्त्य यज्ञस्य. कुतोन्यः, इथं परत अकारचा उच्चारण नाही केला आपण. ठीक आहे. चौथा पाद आहे कुतोन्यः कुरुसत्तम. ठीक आहे, चौथा पाद. उच्चारण घेऊयात. यज्ञशिष्टामृत भुजो, यज्ञशिष्टामृत भुजो यांती ब्रह्म सनातनम, यान्ति ब्रह्म सनातनम. नायम लोकोस्त्य यज्ञस्य, नायं लोकोऽस्ति यज्ञस्य. कुतोन्यः ब्रह्म कुरुसत्तम. कुतोऽन्यः कुरुसत्तम. सगळे सोबत. यज्ञशिष्टामृत भुजो यांती ब्रह्म सनातनम, नायम लोकोऽस्ति यज्ञस्य, कुतोऽन्यः कुरुसत्तम. यज्ञशिष्टामृत भुजो यांती ब्रह्म सनातनम, नायम लोकोऽस्ति यज्ञस्य, कुतोऽन्यः कुरुसत्तम. 32वां श्लोक. एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे, कर्मजान विद्धि तान् सर्वान्, एवं ज्ञात्वा विमोक्षसे. तर एवं म्हणजे अशा प्रकारे, अशा प्रकारे बहुविधा, बहुत प्रकारचे. ठीक आहे. अशा रीतीने बहुत प्रकारचे, बहुविध, अनेक अनेक प्रकारचे यज्ञ, अनेक अनेक प्रकारचे यज्ञ वितता विस्तृतपणे सांगितले आहेत, विस्तारित केले आहेत. कुठून विस्तार झाला आहे? ब्रह्मणो मुखे, ब्रह्माच्या मुखातून विस्तार झाला या सगळ्या यज्ञांचा. द्रव्य यज्ञ, तपो यज्ञ, योग यज्ञ, स्वाध्याय यज्ञ आणि ज्ञान यज्ञ, ह्या सगळ्या यज्ञांचा ब्राह्मणाच्या मुखातून. आता एक ब्राह्मणाचा अर्थ आहे की या संसारामध्ये जो ब्राह्मण वंशी आहेत किंवा ब्राह्मणाचा जो काम करत आहे, कर्म करत आहे, आणि एक आहे जो सगळ्यात मोठा ब्रह्म आहे. ठीक आहे. त्या ब्राह्मणाच्या मुखातून हे सगळे यज्ञ उत्पन्न झालेले आहेत. आणि ते यज्ञ कसे आहेत? ते कर्मजान आहेत, ते कर्मापासून निहित केलेले आहेत, की त्या यज्ञांमध्ये कर्म निहित झालेलं आहे.
जसं द्रव्य यज्ञामध्ये द्रव्य पासून कर्म करणे, की जो द्रव्य यज्ञ करतोय म्हणजे कर्मकांड, थोडक्यात वास्तुशांती, हे ते कर्मकांड, ते कर्मापासून केलेले आहेत, कर्मापासून निहित केलेले आहेत असं जाणा, विद्धी, हे अर्जुन असं जाण, असं समज की ते कर्मापासून निहित केलेले आहेत. तान सर्वान म्हणजे ते सर्वे यज्ञ कर्मजान आहेत, कर्मापासून उत्पन्न झालेले आहेत असं समजा. एवम अशा प्रकारे जाणल्यानंतर, एवम, ठीक आहे, आधी एकदा एवम आला की अशा प्रकारे हे बहुत सारे यज्ञ झाले, आणि इथं एकदा एवम आलाय, ह्या पूर्ण श्लोकासाठी एवम आलाय. हा एवम पहिला जो शब्द होता तो आधीच्या पाठसाठी आला होता, ठीक आहे. तर एवम ज्ञात्वा, एवम अशा प्रकारे जाणून की सगळे यज्ञ कर्मापासून उत्पन्न झालेले आहेत आणि ब्राह्मणाच्या मुखातून आलेले आहेत, विस्तारित झाले, असं जाणून तू मोक्षला प्राप्त होशील. भविष्यत कालमध्ये म्हणलेली क्रिया आहे आणि तुझ्यासाठी म्हणलेली क्रिया आहे, ठीक आहे. तर त्वम लपलेला आहे इथं, अर्जुन इथं लपलेला आहे, ठीक आहे. अर्जुन लपलेला आहे म्हणजे अर्जुन करता लपलेला आहे. अर्जुनाचं नाव नाही घेतलं, त्वम पण नाही म्हणलं, पण मोक्षसे क्रियामुळं आपल्याला ते सगळं समजतंय की अर्जुनाला म्हणते, है ना. ज्ञात्वा विमोक्षसे, वि उपसर्गपूर्वक विशेष मुक्त होतोय, विशेष प्रकारे मुक्त होतोय मोक्षसे. तर एवम बहुविधा, बहुत प्रकारे यज्ञ, विसर्ग होता, व असताना विसर्ग गायब झालाय. वितता, वितता ब्रह्मणो, ब्रह्मणः, विसर्ग होता, विसर्गला म पुढे असताना ओकार झाला. ब्रह्मणो, ब्रह्मणः विसर्ग होता, विसर्गला ओकार झाला. कर्मजान विद्धि शब्द जुडले, तान सर्वान शब्द जुडले, एवम शब्द जुडले. ज्ञात्वा विमोक्षसे, वि उपसर्ग पूर्वक मुच धातू आहे, मुच धातूचा भविष्यत कालची क्रिया आहे आणि तुला म्हणण्यासाठी क्रिया आहे की तू मुक्त होशील असं. तर पहिला पाद आहे एवम बहुविधा यज्ञ, दुसरा पाद आहे वितता ब्रह्मणो मुखे, तिसरा पाद आहे कर्मजान विद्धि तान सर्वान, कर्मजान विद्धि तान सर्वान, चौथा आहे एवम ज्ञात्वा विमोक्षसे, ठीक. उच्चारण घेऊयात. एवं बहुविधा यज्ञ, एवं बहुविधा यज्ञ वितता ब्रह्मणो मुखे, वितता ब्रह्मणो मुखे, कर्मजान विद्धि तान सर्वान, कर्मजान विद्यतान् सर्वान्, एवं ज्ञात्वा विमोक्षसे. एवं ज्ञात्वा विमोक्षसे. सगळे सोबत. एवं बहुविधा यज्ञ, वितता ब्रह्मणो मुखे, कर्मजान विद्धि तान सर्वान, एवं ज्ञात्वा विमोक्षसे. एवं बहुविधा यज्ञ, वितता ब्रह्मणो मुखे, कर्मजान विद्धि तान सर्वान, एवं ज्ञात्वा विमोक्षसे. आता इथं कंपॅरिझन केले पुढच्या श्लोक मध्ये, 33व्या मध्ये. श्रेयान द्रव्यमयाद यज्ञ, ज्ञान यज्ञ परंतप, सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. तर श्रेयान म्हणजे श्रेष्ठ आहे, द्रव्यम, द्रव्य यज्ञम श्रेष्ठ आहे, द्रव्यम, द्रव्यमयात, ठीक आहे, द्रव्यमयात शब्द आहे, श्रेष्ठ आहे द्रव्यमयात यज्ञात, की द्रव्यमय यज्ञापासून श्रेष्ठ आहे कोण, ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. हे परंतप, दुसऱ्यांना शत्रूंना तपवणार, मारणार, परंतप अर्जुन, ठीक आहे. हे परंतप ज्ञान यज्ञ द्रव्य यज्ञांपासून श्रेष्ठ आहे. आता इथं मयात आलेलं आहे, मयात शब्द, ठीक आहे. तर मयात शब्द कधी कधी भाव मध्ये येतो. तर द्रव्याचा भाव काय आहे, द्रव्याचा भाव आहे म्हणजे लौकिक कर्म. ज्ञानाचा भाव काय आहे,
आध्यात्मिक कर्म. आध्यात्मिक कर्म कसे भरपूर प्रकारचे असू शकतात. कोणी फक्त कर्मकांड म्हणून अध्यात्माला घेते, कोणी पुस्तकांना वाचून, दर्शनांना वाचून, उपनिषदांना वाचून अध्यात्माला घेते, कोणी काय करते की योग मध्ये रमून अध्यात्माला घेते, आणि कोणी आत्मतत्वासाठी प्रयत्न करून अध्यात्माला घेते. तर असे भरपूर प्रकारचे अध्यात्माचे अर्थ असू शकतात. तर ज्ञान यज्ञ म्हणजे एक ज्ञान जो सगळ्या उपनिषदांमध्ये सांगितलेला आहे की तो आहे आत्माचा ज्ञान. हाच ज्ञान यज्ञ इथे समजायला पाहिजे की हा जो ज्ञान यज्ञ आहे की आत्माचा ज्ञान जो तुम्हाला ग्रहण करायला पाहिजे, तो ज्ञान यज्ञ सगळ्या द्रव्य यज्ञांपासून श्रेष्ठ आहे. मग द्रव्य यज्ञामध्ये बाकीचे 4 यज्ञ पण आले, स्वाध्याय यज्ञ पण आला, तपोयज्ञ पण आला, योग यज्ञ पण आला, आणि द्रव्य यज्ञ तर आहेच. ह्या 4 यज्ञांपासून ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे असं समजायचं. सर्वम कर्माखिलम पार्थ, की हे ज्ञान यज्ञ हा सगळा कर्मांच्या भोवती जुडलेला आहे. ज्ञानच्या आधारित कर्म केले तरच तो ज्ञान तुम्हाला मोक्षला प्राप्त करून देईल. असं सर्वम कर्माखिलम पार्थ. परत दुसरा संबोधन पार्थ, पृथाचा पुत्र. ज्ञाने परिसमाप्यते. ज्ञान, कारण की ज्ञान मध्येच सगळं लीन आहे, सगळं समाप्त होते ज्ञान मध्येच सगळं समाप्त होते. कुठं पण तुम्ही गेले, कोणता पण कर्म जरी करायचा असला तर त्याला थोडीफार नॉलेज तरी पाहिजे, असं ते ज्ञाने परिसमाप्यते. ज्ञान मध्ये संपूर्ण कर्म लीन आहे, त्यामुळं ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे असं. तर इथं बघा शब्द जोडलेत, शब्द जोडताना संधी पण झालेली आहे. तर श्रेयान द्रव्यमयात त होता, त ला द झाला, य पुढे असताना द्रव्यमयात यज्ञात. यज्ञात मध्ये पण त होता, त ला ज झाला, ज कशामुळे झाला, ज्या पुढे असताना. आता ज झालाय त्याच्यामुळे आपल्याला स्पष्ट होतंय की ज्ञान नाही म्हणायचा, ज्ञानच म्हणायचा, किंवा ज्ञान नाही म्हणायचा, किंवा दुसरं अजून उच्चारण असेल तर ते नाही, ज्ञानच म्हणायचं असं. ठीक आहे. ज्ञान यज्ञ. ठीक, शब्द जोडले, सोबत संधी पण झालेली. त ला एक ठिकाणी द झालाय, एक ठिकाणी ज झालाय. तर श्रेयान द्रव्यमयात यज्ञात ज्ञान यज्ञ परंतप. आणि खाली आहे कर्माखिलम. कर्म आणि अखिलम. अखिलम म्हणजे पण समग्र, संपूर्ण, आणि सर्व म्हणजे पण संपूर्ण. पार्थ ज्ञाने परिउपसर्गपूर्वक, समुपसर्गपूर्वक आप धातू आहे, आप. ठीक आहे. आप म्हणजे प्राप्त होणे, पण इथं 2 उपसर्ग लावलेत. तर समुपसर्ग लावल्यानंतर समाप्त होणे. आप म्हणजे प्राप्त होणे, पण समुपसर्ग लावलं तर समाप्त होणे. ठीक आहे. आणि परिउपसर्ग लावल्यानंतर चांगल्या प्रकारे चारी बाजूनी समाप्त होणे. तर चारी बाजूनी कोण समाप्त होऊ शकतं, जसं चारी बाजू समुद्रामध्ये नदी सगळीकडून येतात आणि समुद्रामध्येच लीन होतात, असं सगळे कर्म ज्ञानामध्ये लीन होतात. हे समाप्यतेचा अर्थ आहे. तर पहिला पाद आहे श्रेयान द्रव्यमयात यज्ञात. ठीक आहे. आपण ज च्या ऐवजी तोडतोय ना, तर आपण त चा किंवा द चा उच्चारण करायचं. तर द चा उच्चारण करा, ते थोडं सोपं राहील. द्रव्यमयात यज्ञात. ज्ञान यज्ञ परंतप, दुसरा पाद. तिसरा पाद सर्वम कर्माखिलम पार्थ. चौथा पाद ज्ञाने परिसमाप्यते. उच्चारण घेऊयात. श्रेयान द्रव्यमयाद यज्ञात ज्ञान यज्ञ परंतप ज्ञान यज्ञ परंतप सर्वम कर्म
खिलं पार्थ सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. ज्ञाने परिसमाप्यते. सगळे सोबत. श्रेयान् द्रव्यमयाद्यज्ञान् ज्ञानयज्ञः परन्तप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. श्रेयान् द्रव्यमयाद्यज्ञात् ज्ञानयज्ञः परन्तप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. तर आपण वेगळे वेगळे प्रकारचे यज्ञ समजले. त्याच्या आधी कर्म कसे आपण जुह्वती म्हणजे कसे आपण अर्पित करतो, कशामध्ये यज्ञमध्ये अर्पित करतो. कर्म आपण यज्ञमध्ये अर्पित करतोय आणि ते यज्ञ कोणते कोणते प्रकारचे आहेत ते सगळे यज्ञ सांगितले. आणि असं यज्ञ केल्याने, असं यज्ञपूर्वक कर्म केल्याने तुला सगळ्या गोष्टी इथं जे मोक्ष आहे विमोक्षसे ते प्राप्त होणार. तर 31व्या श्लोकमध्ये जो व्यक्ती असं करतो तो तर ब्रह्मला प्राप्त होणार, ब्रह्ममध्ये स्थित होणार. पण जो व्यक्ती यज्ञ नाही करून, यज्ञ न करता जो व्यक्ती कर्म करतोय तो ह्या लोकमध्ये तर नाही, दुसऱ्या लोकमध्ये पण सुखी किंवा आनंदी नाही राहणार. ह्या लोकमध्येच त्याला सुख प्राप्त नाही होणार, तर दुसऱ्या लोकचा तर विषय नाहीच. तर का नाही होणार? की तो कर्म सोबत कर्मला यज्ञमध्ये स्थित नाही करत. म्हणजे याचा अर्थ थोडासा आपण डीप मध्ये जाऊन समजू. ठीक आहे. तर जी चेतना शक्ती आहे, जी कॉन्शियसनेस आहे, ती आत्मशक्ती, ही आत्मशक्ती ज्यावेळेस प्रकृती सोबत जोडली जाते, जुडल्यानंतर एक एक कर्म प्रकृतीमध्ये होतोय. हे प्रकृतीच्या गुणांमध्येच होतोय, प्रकृतीच्या सगळ्या अधीन होतोय. त्यांच्या नियमानुसार, त्यांच्या गुणानुसार, त्यांच्या कर्मानुसार सगळ्या गोष्टी होत आहेत. पण तरी जर चेतना शक्ती नसली, जर कॉन्शियसनेस नसला, तर ते गुण काम करणार का? तर ते कर्म काम करणार का? ते नाही करणार. तर हे काय करतंय चेतना शक्ती? हे एक पर्टिक्युलर जाग्यावर इथं येतं, एक शब्द आहे फ्री विल, की तुमची इच्छा. ही तुमची इच्छा इथं येते. म्हणजे कोणाची इच्छा? आत्माची इच्छा. परमात्मा जर सगळं करतोय, जर परमात्माच्या अधीन सगळं चालू आहे, तर तुम्ही कोणाचा मर्डर जरी केला, कोणाच्या सोबत व्यभिचार जरी केला, कोणाचा व्यवहार जरी तोडला किंवा चुकीचं त्याच्यासोबत केलं, तर तुम्ही म्हणता की हे परमात्माने केलंय. मी केलंच नाहीये, मी तर फक्त निमित्त आहे, मी केलंच नाहीये, हे फक्त सगळं परमात्माने केलेलं आहे, मला कशाला सजा? याच्यामध्ये लिहिलंय भगवद्गीतामध्ये. काही काही श्लोकांमध्ये आहे, 10व्या अध्यायामध्ये, 14व्या अध्यायामध्ये अशा गोष्टी लिहिल्या श्रीकृष्णाने, की सगळं माझ्या अधीनच होतंय, मीच करतोय, तू फक्त निमित्त आहे. तर इथं त्याचं थोडस तोडून सांगितलंय की तू निमित्त जरी असला तरी तुझी इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी, एक स्वतःची फ्री विल आहे. त्याच्यामुळेच तू कर्मामध्ये गुंततोय, त्याच्यामुळेच तू परत जन्म घेतोय, त्याच्यामुळेच तू कर्मफल बंधनमध्ये गुंततोय. नाहीतर तू पण मुक्त झाला असता. जर तू फक्त निमित्त आहे, तू आला, मी तुझ्याकडून करून घेतलं आणि तू गेला, मला काय फरक पडतंय आणि कोणाला काय फरक पडणार आहे? पण इथं तुझी फ्री विल येते. कधी येते? जसा तो प्रकृती सोबत संबंध काढायला जातो, जसा पहिला संबंध प्रकृती सोबत होतो, तशी त्याची फ्री विल चालू होते. कशी होती? पहिलं तत्व काय आहे प्रकृतीचं? बुद्धी, महत्त्व. त्याच्यासोबत संपर्क आल्याबरोबर आता फ्री विल चालू होणार. काय? की मला जायचंय कुठं, मला करायचंय काय, हा पहिला डिसिजन असतो. मग हा डिसिजन श्रीकृष्ण नाही घेत, हा डिसिजन माझा माझा आहे. आणि हा डिसिजन माझा माझा असल्यामुळं
मी आता इथपर्यंत पोहोचलोय. मनुष्याचं शरीर असो, कोणत्याही जनावराचं शरीर असो, कसलाही शरीर असो, हे सगळं मला कसं भेटलंय, का भेटलंय, की ही माझी फ्री विल, माझी इच्छा, माझे कर्म आणि मी केलंय त्याच्यामुळे. तर आता इथं आपण समजणार की मी करतोय म्हणजे आत्मा करतीये म्हणजे काय होतंय, फक्त एक इच्छा करतीये. सृष्टीचा निर्माण होताना पण वेदमध्ये, उपनिषदमध्ये सांगितलं, बृहदारण्यक उपनिषदमध्ये, छांदोग्य उपनिषदमध्ये सांगितलं की मी इच्छा केली आणि मग सृष्टीचा निर्माण झाला. हे कोण म्हणतंय? परमात्मा म्हणतंय की मी इच्छा केली श्वास घ्यायचा आणि सगळी सृष्टी माझ्या आतमध्ये सामावून गेली. मी जसा श्वास सोडला सगळी सृष्टी निर्माण झाली. तर ही कशामुळं? की मी इच्छा केली. मी जर इच्छाच नाही केली श्वास घ्यायचा तर सगळं शून्य राहणार, सृष्टी निर्मित होणार नाही. तसंच ब्रह्म सोबत आहे, प्रत्येक ब्रह्म सोबत आहे आणि प्रत्येक जीवात्मा सोबत पण आहे की त्याच्या इच्छामुळं त्या प्रकृतीमध्ये कर्म होत आहेत. त्याच्यामुळे म्हणतात की अहम ब्रह्मास्मी आणि त्यासोबत यथा पिंडे तथा ब्रह्मांडे. जसं विष्णू, जसं परमात्मा ह्या पूर्ण सृष्टीला चालवतायत, तशी आपली आत्मा, इंडिव्हिज्युअल आत्मा ह्या शरीराच्या सगळ्या गोष्टींना चालवते. जसं त्यांच्यासाठी हे पूर्ण अस्तित्व आहे, त्याच्या आपल्यासाठी हे पूर्ण अस्तित्व आहे. आता आपल्याला याच्यामध्ये यज्ञ समजायचं काय, तर मी इच्छा केली आणि इच्छा केल्याबरोबर प्रकृतीमध्ये कर्म चालू होणार. ते कर्म जर मी आत्मस्थित होऊन केले तर मग ते यज्ञ आहे. जर मी आत्मस्थित होऊन नाही करत आहे, हे बाहेर करतोय, तर ते यज्ञ होणार नाही. जसं मी जर हवनकुंड आहे त्याच्यामध्ये मी आहुती टाकली तर ही यज्ञ झालं. जर ही आहुती मी दुसरीकडे टाकली आणि तिथून काहीतरी उगवलं तर ते यज्ञ नाही झालं. हे काय झालं? कर्मफल बंधन मध्ये गुंतणं झालं. ही अग्नी काय आहे? ही चेतना शक्ती आहे. हे काय आहे? द्रव्य आहे. हे टाकणं काय आहे? कर्म आहे. हे टाकणं कर्म आहे, हे द्रव्य आहे. हे द्रव्य मी कर्म करून यज्ञ टाकतोय, कॉन्शियसनेस आत्मस्थित होऊन त्या अग्नी म्हणजे आत्मा आहे त्याच्यामध्ये टाकतोय, तर ते परमात्माला प्राप्त होणार. आणि जर हे द्रव्य मी जमिनीवर टाकलं तर जमीन त्याच्या नियमाच्या अनुसार ते फळ मला देणार. समजलं गणित कसं होतंय? की जर मी आत्मस्थित होऊन कर्म केले कोणत्याही द्रव्य सोबत तर ते लीन होऊन जाणार परमात्मामध्ये, ब्रह्ममध्ये, आत्मामध्ये लीन होऊन जाणार. त्याचं फलबंधन, कर्मबंधन तयार होणार नाही. आणि जर मी ते आत्मामध्ये टाकायच्या ऐवजी चित्तमध्ये टाकले किंवा अहंकारमध्ये टाकले किंवा बुद्धीमध्ये टाकले किंवा इंद्रियमध्ये टाकले किंवा शरीरामध्ये टाकले तर त्याचं कर्मफल उत्पन्न होणार आणि असेच आपण बांधले जाणार. ठीक आहे. तर 32व्या श्लोक मध्ये काय सांगितलं? की असे विभिन्न प्रकारचे यज्ञ आहेत. मग मी आत्मामध्ये टाकू शकतो किंवा बाहेर कुठं पण टाकू शकतो. कुठं टाकू शकतो? मी बुद्धीमध्ये टाकू शकतो, मी दुसऱ्या द्रव्यामध्ये टाकू शकतो, मी इंद्रियमध्ये टाकू शकतो, मी अहंकारमध्ये टाकू शकतो. काही काही कर्म आपण अहंकारच्या भोवती होऊन करतो, काही काही कर्म आपण इंद्रियाच्या भोवती होऊन करतो. तर हे सगळं मी जे कर्म करतोय हे कशात करतोय? जर मी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये करतोय तर ते श्रेष्ठ नाहीये. जर मी आत्मामध्ये करतोय तर ते श्रेष्ठ आहे. मग द्रव्य
यज्ञ पेक्षा ज्ञान यज्ञ हा श्रेष्ठ आहे. आता ज्ञान कुठून आला? आत्म्याच्या शिवाय ज्ञान आहे का? आत्मामध्ये टाकतोय म्हणजे ती ज्ञान आहे. जर आत्मा नसली तर मला हे ज्ञान होणार का, की हे गार आहे का गरम आहे का लाल आहे का पांढरा आहे? आत्मा नसली तर मला हे ज्ञान होणार का? नाही होणार. ज्ञान मूल स्वरूप आहे, मूल फंक्शन आहे. कशाचा? चेतनाचा. चेतनामध्येच ज्ञान करायची शक्ती आहे. त्याच्यामुळं ज्ञानच्या ज्या पण गोष्टी आहेत, ज्ञानमध्ये ज्या काही मी आहुती देतोय, यज्ञ करतोय, ते सगळं श्रेष्ठ आहे. आणि जे काय मी कर्म फक्त द्रव्यामध्ये करतोय ते त्याच्यापेक्षा थोडे कमी आहे. त्यांना पण शेवटी कुठे यायचंय? आत्मामध्येच यायचंय. त्यांना पण शेवटी कुठे यायचंय? अग्नीमध्येच यायचंय. ती अग्नी इथं जरी असली, इथं जरी दुसरं द्रव्य आणि दुसऱ्या गोष्टी उगवल्या, तरी शेवटी ती अग्नी पसरून पसरून याला पण आतमध्ये घेऊन जाणार आहे. तर तुमचे सगळे कर्म हे शेवटी तर परमात्मामध्ये जाणारच आहेत, ज्ञानामध्ये जाणारच आहेत. पण जर तुम्हाला लवकर प्राप्त व्हायचंय, दुःख पासून मुक्त व्हायचंय, विमोक्ष से जात्वा विमोक्ष से, जाणून मोक्षला प्राप्त हो. काय जाणून? की ह्या सगळ्या गोष्टी कर्ममधून उत्पन्न होतात. ह्या सगळ्या गोष्टी कर्ममधून उत्पन्न होतात आणि ज्ञानमध्येच स्थित होणार, आत्मामध्येच स्थित होणार. जरी तू द्रव्य यज्ञ करतोय तरी ते आत्मामध्येच स्थित होणार आहे. पण तिथं तुला वेळ लागणार, तिथं तुला त्याचे आधी फळ भोगावं लागतील, सगळे प्रकारचे फळ भोगावं लागतील. आणि मग फळ भोगून तू शेवटी तर लीन होणारच आहे. मग एक तर सगळे फळ भोगत राहा, कर्म करून फळ भोगत राहा, किंवा डायरेक्ट ज्ञानयुक्त होऊन मोक्षासाठी प्रयत्न कर. की द्रव्य यज्ञपेक्षा ज्ञान यज्ञ हा श्रेष्ठ आहे. आणि अंतमध्ये सगळे कर्म हे दिव्य ज्ञानमध्ये, दिव्य शक्तीमध्ये, आत्मशक्तीमध्ये, ब्रह्मशक्तीमध्ये, परमात्मामध्येच लीन होणार आहे. असे हे 3 श्लोक आहेत. आणि याच्यामध्ये आपण अजून एक गोष्ट समजू, की कर्म कोणतंही जरी आपण केलं तरी त्याचा संबंध द्रव्य सोबत असला आणि डायरेक्ट द्रव्य टू द्रव्य आपण पाहिलं तर ठीक आहे. त्याचं जसं त्याचे नियम असतील, एक द्रव्याच्या दुसरे द्रव्य सोबत जोडायचे नियम असतील, तोडायचे नियम असतील, आणि ते जुडल्यानंतर एक काहीतरी नवीन द्रव्य उत्पन्न व्हायचे काही नियम असतील. हे नियम अगदी बरोबर आहे. हे नियम एकदम प्राकृतिक आहे. हे नियम जसे आहे तसे चालणार, त्याच्यामध्ये काहीही दुमत नाही. पण ज्ञान अर्जित केल्यानंतर तू ते द्रव्य, तुझी जी मेन उद्देश आहे, तुझा जो मेन लक्ष आहे, तो मोक्ष, तो तुला प्राप्त होईल. आता इथं आपण एक उदाहरण घेऊ. जसं लहानपणी मी नॉनव्हेज खायचो, ठीक आहे. तर नॉनव्हेज खायची खूप इच्छा आणि नॉनव्हेज खूप खाल्लं. 2016 पर्यंत, 2016 पर्यंत, 16 एप्रिल मे जून पर्यंत, ह्या काळापर्यंत मी खूप नॉनव्हेज खायचो. आणि त्याच्या आधी पप्पांनी, मम्मीनी, भरपूर लोकांनी जे अध्यात्मामध्ये आहे, जे जुडलेले आहेत, त्यांनी मला याच्याविषयी सांगितलं की हे काय शरीरासाठी चांगलं नाहीये, हे काय असं नाहीये, हे काय तसं नाही. त्याच्यामध्ये दोन्ही आर्ग्युमेंट आहे. आज पण लोक त्या आर्ग्युमेंटवर टिकलेले आहेत, आज पण लोक ते आर्ग्युमेंट करतात, ठीक आहे. माझे जिमचे भरपूर मित्र आहेत, माझे फिटनेस इंडस्ट्रीमध्ये, हेल्थ इंडस्ट्रीमध्ये भरपूर मित्र आहेत. रोज चिकन, रोज अंडे, रोज नॉनव्हेज खातात, ठीक आहे. का? की प्रोटीन आहे, बॉडी बिल्ड होणार, नो डाऊट बॉडी बिल्ड होणार, त्याच्यामध्ये काहीही दुमत नाहीये.
की अंड खाल्ल्याने त्याच्यामध्ये प्रोटीनची मात्रा चांगली आहे, त्यांनी तुम्हाला चांगलं तुमचे मसल डेव्हलप होणार. चिकन खाल्ल्याने, चिकन ब्रेस्ट खाल्ल्याने तुमच्यामध्ये प्रोटीनची मात्रा जास्त जाणार, तुम्हाला एनर्जी जास्त भेटणार, तुम्ही जास्त मेहनत करू शकता, जास्त ताकद तुमच्यामध्ये येईल आणि तुम्ही जास्त मेहनत करून तुम्ही तुमचे मसल डेव्हलप करू शकता, याच्यात नो डाऊट. हेच गोष्ट व्हेजिटेरियन मध्ये पण आहे. मात्रा जास्त प्रमाणात खावं लागते. पनीर, सोया आणि टोफू वगैरे वेगळे वेगळे गोष्टी आहेत, डाळी वगैरे, हे तुम्ही खाऊन पण प्रोटीन तुमचं पूर्ण करू शकता. फक्त एवढं आहे की याच्यामध्ये फॅट्सचं प्रमाण जास्त असल्यामुळं, कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त असल्यामुळं लोक अंड आणि चिकन प्रेफर करतात, की ती थोडंसं लीन प्रोटीन आहे, क्लीन प्रोटीन आहे, त्याच्यामध्ये फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्सची मात्रा कमी आहे, आणि याच्यामध्ये फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्सची मात्रा जास्त असल्यामुळं याला स्किप करतात. आता ह्या सगळ्या गोष्टी फिजिकल टर्म्स मध्ये, द्रव्याच्या टर्म मध्ये एकदम बरोबर आहे, याला कोणीही नाकारणार नाही. पण एनर्जीच्या टर्म मध्ये, नर्वस सिस्टमच्या टर्म मध्ये, ब्लड सर्क्युलेशन, सर्क्युलेटरी सिस्टमच्या टर्म मध्ये, ह्या टर्म मध्ये ह्या गोष्टी थोड्याशा कमी पडतात, आणि अध्यात्माच्या दृष्टिकोनाने हे पूर्णपणे कमी पडतात. ठीक आहे. तर हा काय आहे? हा ज्ञान आहे. तर 2016 मध्ये एप्रिल मे मध्ये काय झालं, मला त्या गोष्टीचा भान झाला, त्या गोष्टीचा ज्ञान झाला. माझ्या गुरूंच्या द्वारे काही ज्ञान ऐकून मला त्याचा असं भान झाला, अशी एक ज्ञान आतमध्ये अर्जित झाला, की मी तिथून जे सोडलं त्याच्यानंतर परत खाल्लं. मला काही प्रयत्न नाही करावे लागले, कोणत्याही प्रकारचा असा प्रयत्न नाही की 8 दिवस झाले, 12 दिवस झाले आता मी खाल्लं नाही, असं काहीच नाही. इच्छाच झाली नाही. का? की ज्ञानमुळं, त्या ज्ञान अग्नीमध्ये ते सगळे गोष्ट, ती जी इच्छा, तृप्ती, त्या सगळ्या गोष्टी शून्य झाल्या. आणि ते काय होतं, ते ज्ञान काय होतं, हे ज्ञान की जरी तुला शरीराला चांगलं होतंय, जरी तुझ्या हाडांसाठी चांगलं आहे, जरी ह्या गोष्टी अशा प्रकारे चांगल्या आहेत, तरी अध्यात्माच्या दृष्टीने तुझ्या आत्मचेतनाच्या स्तरला उच्च करण्यासाठी ते बरोबर नाही. तुम्ही त्यांच्या मेमरी सोबत कुठं ना कुठं कनेक्ट होताय, तुम्ही त्यांच्या तळतळ एनर्जी सोबत कुठं ना कुठं कनेक्ट होताय, आणि त्या सगळ्या गोष्टी कनेक्ट झाल्यामुळं, त्या सगळ्या गोष्टी मला समजल्यामुळं तिथं ती गोष्ट मी सोडली. ह्या गोष्टी मग झाडांमध्ये नाही होत का? पालेभाज्यामध्ये नाही होत का? होतात, पण त्याचा स्तर कमी आहे, त्याचं प्रमाण कमी आहे. इथं आपण काय डिफाईन करतोय, की आपल्या जीवनयापनसाठी कोणत्या गोष्टी आपल्याला जास्त बेनिफिट करणार, चेतनाचा स्तर उचलण्यासाठी जास्त कोणती बेनिफिट करणार आणि कमी कोणती बेनिफिट. जर माझी मृत्यू होत असेल आणि त्या काळामध्ये मला एखाद्या पक्षीचा पायाचा हाडाच्या मधला जो लिक्विड आहे, ते लिक्विड जर मला खायचंय आणि माझी तिथं मृत्यू होती आणि मी लोकांचा उद्धार करू शकतो, तर माझ्यासाठी ते करणं योग्य आहे. पण जर मी फक्त जिभीच्या चवासाठी करतोय, मी फक्त दुसऱ्या गोष्टींसाठी करतोय, की आता मला बॉडी बनवून लढायला जायचं नाही, माझी प्रोटेक्शन, माझं सेल्फ डिफेन्स मी व्हेजिटेरियन राहून पण करू शकतो, जास्त बॉडी बनवून मी क्षत्रिय मध्ये नाहीये, त्याच्यामुळं क्षत्रियांना अलाउड आहे की त्यांना एग्रेसिव्ह पण राहावं लागतं, त्यांना मारायचं पण आहे. तर त्यांनी जर ही भावना ठेवली आतमध्ये की मला नको, हे मारायचंय, हे नको मला, तर त्यांच्या समोर जर दुश्मन आला ते मारतील का? ती भावनाच उत्पन्न नाही होणार त्यांच्यामध्ये मारायची. मग क्षत्रियासाठी ते अलाउड आहे. आयुर्वेद मध्ये पण ज्यावेळेस तुमची मृत्यू होत आहे, ज्यावेळेस तुम्हाला खूप भयानक आजार होत आहे, त्यावेळेस पण भरपूर गोष्टी सांगितल्या ज्याच्यामध्ये तुम्ही नॉनव्हेजचा आहार
नीट होण्यासाठी ऍज अ मेडिसिन यूज करू शकता. पण जर तुमची गरज नाहीये तिथं, मग तुम्ही का खाता? मग तुम्ही तुमच्या चेतनाच्या स्तराला कुठं पाडताय? मग हे द्रव्य मध्येच फिरतंय, हे ज्ञान मध्ये नाही जाते, हे आत्मापर्यंत नाही जाते. हे कुठपर्यंत जाते? जीबीपर्यंत जाते. पोटामध्ये गेल्यानंतर पण ठीक आहे, मसल डेव्हलप होत आहेत, पण तुम्ही मसल डेव्हलपमेंटसाठी व्यायाम पण नाही करत आहेत, फक्त खाताय. मग मसल डेव्हलपमेंट पण तुमची होत नाहीये. आणि मसल डेव्हलपमेंट जरी होत असेल तर मसल डेव्हलपमेंट करायचा उद्देश काय? उद्देश काय? मसल डेव्हलपमेंट करायचा उद्देश काय? जर बॉडी दाखवणं हा उद्देश आहे तर मग ते किती चुकीचं झालं? तुम्ही जर लोकांची प्रोटेक्शन करताय मग तर ठीक आहे, तुम्हाला तिथं ताकदवर होणं गरजेचं आहे, तुम्हाला तिथं मसल्स असणं गरजेचं आहे. हे तुम्ही व्हेजिटेरियन राहून पण करू शकता, पण तिथं अग्रेसिव्ह राहणं पण गरजेचं आहे. तुम्हाला तुम्ही ज्याचे रक्षक आहात, तसं देशाचे रक्षक आहेत, पोलीस आहेत, आर्मीवाले आहेत, त्यांच्या समोर जर कोणी आलं तर त्यांना मारणं भाग आहे. आणि त्यांना मारल्याने ते त्यांचा धर्म आहे, त्याच्यामुळे त्यांना ते कर्मफल बंधनामध्ये गुंतणार पण नाही. पण जर ते मारतायत कशासाठी? की मला त्याच्याकडून, मी त्याच्या पायावर गोळी मारतो, एखादा पोलीसवाला असा विचार करतो की मी त्याच्या पायावर गोळी मारतो आणि त्याला पकडतो, त्याला 2 झापडे वाढतो आणि त्याच्याकडून 50 लाख रुपये घेतो आणि त्याला सोडून देतो. तर हे आजकाल खूप जास्त प्रमाणामध्ये चालू आहे. तर हे धर्म नाहीये. जर तो टेररिस्ट आहे, जर तो गुन्हेगार आहे, तर तुम्ही रीतसर एक तर त्याला आतमध्ये टाका, रीतसर त्याला मारा. पण आपल्याला किती केस दिसले की पोलीसवाल्यांनी तिथं फक्त पैसे घेऊन सोडून दिलं. ते वेदांत अग्रवालचा केस असो, ते कितीतरी रेप केस असो, कितीतरी मर्डर केस असो, ते पोलीसवाल्यांनी पैसे घेतले असेल किंवा कोर्टने त्याला पैसे घेऊन फिरवलं असेल किंवा जज, वकील जे काही असतील, त्यांनी त्यांचं धर्मचं पालन तिथं नाही केलं. हे सगळं कुठं फिरतंय? हे सगळं फक्त द्रव्यमध्ये फिरतंय. कोणत्या द्रव्यमध्ये? धनद्रव्यमध्ये. हा, गुंतलेले आहेत. तर हा सगळा प्रकार कशामध्ये गुंतलाय? सगळं हे काय करतायत? द्रव्य यज्ञ करतायत. यज्ञ पण नाही करत आहेत. हे फक्त द्रव्य आणि द्रव्यमध्येच त्यांचं बंधन चालू आहे. त्याच्यामध्येच गुतून 1000 कोटी कमवणार, तुम्ही काय करणार आहे? 500 आणि 600 कोटी कमवणार, तुम्ही काय करणार आहे? घेऊन जाणार नाही, सगळं राहणार इथं. तुम्ही घेऊन काय जाणार? तेच संस्कार घेऊन जाणार, पुढे जाऊन तुमच्यासोबत तेच होणार. परत तेच संस्कार तुमचे तेच उत्पन्न होणार. ज्ञानचं कुठंच अर्जन होत नाही. त्याच्यामुळे पुढच्या श्लोकांमध्ये ज्ञानच्या विषयी सांगितलंय की ज्ञान यज्ञ का केलं पाहिजे आणि ज्ञान यज्ञ काय आहे, ज्ञान यज्ञाचं महत्व काय आहे, ज्ञानचं महत्व काय आहे, आणि आपण ज्ञान कोणाकडून अर्जित केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी पुढे सांगितल्या. काही प्रश्न असतील तर विचारा. घ्यायचं शांतीपाठ, कंबरपाठ मन सरळ, हातांची मुद्रा, डोळे बंद, मन शांत. दीर्घ श्वास भरून यह शांतिरंतरिक्षगम शांति, पृथ्वी शांतिरापः शांतिरौषधयः शांतिः, वनस्पतयः शांतिर्विश्वे देवा शांतिर्ब्रह्म शांति, सर्वं शांति शांतिरेव शांति, सामा शांतिरेधि. ओम शांति शांति शांति.